तुम्हाला नशिबाने लय साथ दिली आणि तुमचे प्रयत्नच नसते तर तुम्हाला काही मिळत नसतं. प्रयत्न करीत राहा, काम करीत राहा. कुठल्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची आणि ती उमेदवारी दिल्यानंतर लोकांनी किती स्वीकारली पाहिजे, हे त्यांना अधिकार आहेत. ते का ह्या मतदारसंघात ह्योच उमेदवार पाहिजे, का ह्यो उद्याचा खासदार आमदार होणार आहे, हे मला कसं सांगता येणार? पण आता अशी चर्चा सुरू आहे की लंके आता खासदार आणि वहिनी लंके जे आहेत ते आता पारनेरमध्ये निवडणूक लढवणार, ते आता आमदारकीचे. ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल, ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल ना. मी सांगितलं ना, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. तुमच्या नशिबात असलं ना, इथं बसल्या जागेवर तुम्हाला मिळेल, पण प्रयत्न करावा लागतो. हां, प्रयत्नाची जोड असल्यानंतर तुम्हाला नशीब पण साथ देतं. पण तुम्हाला नशिबाने लय साथ दिली आणि तुमचे प्रयत्नच नसते तर तुम्हाला काही मिळत नसतं. प्रयत्न करीत राहा, काम करीत राहा. काम केल्यानंतर पण राणी लंके सध्या काम करत आहेत, प्रयत्नही करत, म्हणजे त्यासाठी प्रयत्न करत नसते. विचार तुम्ही घरी गेल्यावर काय काय प्रयत्न चालू आहे. तुम्हाला विचारल्याशिवाय त्या म्हणजे कुठं कोणत्या गावात जायचं काय. नाही, मी आता कशासाठी प्रयत्न चालू आहे हे विचारतो ना. मी अजून विचारा नाही, बरं झालं मला तुम्ही डोक्यात घातलं माझ्या. आता मी विचारतो, हे जे रोज फिरणं चालू आहे, हे लग्न कार्यक्रम कोणाच्या सुखात दुःखात, हे कशासाठी आहे बुवा, नेमकं काय मिळवायचं हे विचारतो. मला बरं झालं तुम्ही सांगितलं, म्हणजे तुमच्या डोक्यात असं टाकलं असं. आता मी लगेच पाहिला फोन. पण नगरचे आपले वाचक प्रेक्षक ते आमच्यापेक्षा चाणक्ष आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, लंके राणी म्हणजे खासदार लंके, निलेश लंके खासदार आणि त्यांच्या मिसेस आमदार, असं समीकरण आहे पुढच्या काळामध्ये. बघू आता नेमकं काय परिस्थिती, कारण हे मी सांगणारा कोण नाही ना. मी सांगितलं ना, मी ज्या पक्षाच्या चॅनलमध्ये त्या पक्षातला शेवटच्या थराचा कार्यकर्ता आहे. आदरणीय पवारसाहेब त्या पक्षाचे नेतृत्व करतात. आदरणीय जयंत पाटील साहेब त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष, आमच्या ताई पक्षाचं नेतृत्व करतात. त्यांच्या मनात काय, उद्या त्यांनी त्या निवडणुकीच्या दरम्यान कुठल्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची आणि ती उमेदवारी दिल्यानंतर लोकांनी किती स्वीकारली पाहिजे, हे त्यांना अधिकार आहेत. ते त्यामुळं त्या विषयावर मी नाही बोलू शकत नाही. मी कोण सांगणार का ह्या मतदारसंघात ह्योच उमेदवार पाहिजे, का ह्यो उद्याचा खासदार आमदार होणार आहे, हे मला कसं सांगता येणार? हे तुम्ही जे बोलता, ही जी स्टाईल आहे बोलायची, कोणाकडनं शिकले तुम्ही? ही जी बोलायची स्टाईल आहे, वक्तृत्व आहे, कोणाकडनं शिकले? हे कोण शिकत नसतं, त्याला उपजत लागतं. आता तुम्ही माझ्यासारखं वागायचं ठरवलं ना, तुम्ही एक दिवस माझ्यासारखं राहण्याचा प्रयत्न करता, पण तुम्ही 1 तासाने 2 तासाने तुम्ही तुमच्या चालीवच येणार ना. आता मी उद्या ठरवलं तुमच्यासारखी एकदम भारी, हे काय कोट का काय म्हणतात त्याला, जॅकेट म्हणा, जॅकेट बिकेट घालून एकदम एकदम डिसेंट राहायचं, तर मी नाही राहू शकत. आपलं असंच आहे ना, कारण आम्हाला सवय आहे ना. आता मी वारीत होतो तर आम्ही कुठं पण झोपत होतो, रस्त्यावर पण झोपत होतो, स्टेजवर झोपलो. तुम्ही झोपू शकता का? नाही ना. तुम्हाला एसी शिवाय झोप येईन का? नाही येणार ना. नाही आम्ही सामान्यच आहोत, एसीचा काही संबंध नाहीये. आता आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो, एसी चालू असं म्हणतो, यार बंद कर तेवढं पहिलं. आम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जरी गेलो तर आम्ही म्हणतो, गाडीतली आपली सतरंजी आपली घोंगडी घेऊन यार, आपलं घोंगडी टाकून झोपवत आहे. हे उपजत असतं ना.